चलिए, बल्लेबाजों की जोड़ी आना ज़रूरी है। जीतू रीची नीलेश 11 की। आर्यन भिवंडी ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। 4 ओवर का ये मैच डोंबिवली ब्लास्ट रबर बॉल टूर्नामेंट 2022 जागृति स्पोर्ट्स जिन्होंने इस प्रतियोगिता को ऑर्गेनाइज किया है, मुख्य आयोजनकर्ताओं में से एक विशाल मात्रे और उनके सभी सहकारी काफ़ी मेहनत करते हुए इस डोंबिवली ब्लास्ट के लिए। भिवंडी के 12th मैन यहां पर मौजूद है। मैं जीतू रीची नीलेश 11 के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा, 12th मैन उनके भी आ चुके हैं। चलिए, फील्डिंग सजानी होगी। प्रारंभिक बल्लेबाजों का मैदान पे जाना भी जरूरी है। आज के सेलिब्रिटी हमारे पत्रा पाटिल। तो ऋतिक और योगेश प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान पर जा चुकी है। दाएं और बाएं का ये कॉम्बिनेशन जीतू रीची नीलेश 11 की तरफ से। अंधेरी के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि अपनी पूरी टीम लेकर वो हमारे मंच पे आए। इसके बाद का आपका मुकाबला है। आज के दिन के मुकाबले आज ही हमें ख़त्म करने हैं क्योंकि कल फाइनल का घमासान है। समय के साथ कल के मैचेस शुरू हो गए। जो टीम समय से देर करेगी उसे पेनल्टी दी जाएगी और कल भी 4 ओवर के मैच खेलने का मौका मिलेगा खिलाड़ियों को। सुबह 8:45 पर पहली गेंद गिरेगी। 8:30 बजे टॉस होगा। ओवर द विकेट बैकफुट पर गए। इस गेंद को विवेक शेलार ने इस गेंद को किया था ऋतिक पाटिल के लिए। 1 रन जरूर मिला। 4 ओवर का ये मैच। दोनों तरफ के खिलाड़ियों से मेरी गुजारिश है कि समय की बर्बादी बिल्कुल ना हो ताकि अगला जो मुकाबला है वो अच्छी रोशनी में खेला जाए। बाएं और दाएं का कॉम्बिनेशन विवेक शेलार इस ओवर की करेंगे दूसरी गेंद। योगेश के लिए यह गेंद ज्यादा बाहर निकली। व्हाइट बॉल का इशारा हुआ। 2 पे पहुंचता हुआ टोटल। जीतू रीची नीलेश 11 का 2 पे पहुंचता हुआ टोटल है। यहां पे अगर हम देखें तो आक्रमण तो करना ही होगा। रबर बॉल की यह प्रतियोगिता, 4 ओवर का यह मैच। बहुत ही बढ़िया इस गेंद को डाला विवेक शेलार ने। राइट अप इनटू द ब्लॉक ऑल आउटसाइड ऑफ स्टंप। दूसरा रन चुराने की कोशिश और कामयाबी। आंखों से काजल चुराने वाली ये बात हुई। बिल्कुल सामने से रन को चुराया गया। 2 रनों के साथ तो कल पहला मैच जो है समीर 11 कल्याण बनाम गांवदेवी गावठाण ओपन का यह हाफ है और कल 8:45 ये पहला मैच शुरू होगा। उसके बाद 9:30 बजे मृत्युंजय पुणे बनाम हर्ष 11 नांदीवली। उसके बाद 10 बजे मुकाबला होगा
शिरसाट स्पोर्ट्स एसपी बनाम दीपक दादा प्रतिष्ठान नांदीवली रायगढ़। तो ऐसे कई मुकाबले होंगे, बार बार हम आपको ज़रूर बताएंगे, मुकाबलों के बारे में कल के जानकारी ज़रूर देंगे। लेकिन फिलहाल इस मैच की तरफ हम चलेंगे जहां पर विवेक शेलार अच्छी गेंदबाजी करते हुए नज़र आ रहे हैं, बड़ा हिट लगाने का मौका नहीं दे रहे हैं, बिल्कुल जड़ में गेंदबाजी हो रही है उनकी। जो विवेक शेलार का क्लास मैंने कई मुकाबलों में देखा है, वो क्लास नज़र आता हुआ, लेकिन फील्डर्स का साथ उनके लिए भी ज़रूरी है। जीतू रीची नीलेश 11 के दोनों ही रणबांकुरे जिस तरह से रनों को दौड़ रहे हैं, जिस अंदाज से पहले को दूसरे में कन्वर्ट कर रहे हैं, वो अंदाज उनका निराला है। विवेक शेलार 9 पे आता हुआ टोटल, अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ इस गेंद को निकाला, हल्का ऑफ स्पिन हमें नजर आई, जो बाएं हाथ के बल्लेबाज के लिए हमेशा लेग स्पिन का उपयोग करती है, लेकिन हल्की ऑफ स्पिन डाली गई। लेकिन यह बढ़िया स्ट्रोक 9 और 6 बनेंगे 15। 4 ओवर के मैच में बगैर नुकसान कोई भी टीम अगर अच्छा खेले और 15 रन बनाए विदाउट लॉस, तो ये उनकी शुरुआत अच्छी होती है। नया ओवर लेकर आए, कौन से गेंदबाज आएंगे? काफी खूबसूरत माहौल बनाया जा चुका है जागृति स्पोर्ट्स द्वारा रबर बॉल की ये क्रिकेट प्रतियोगिता डोंबिवली ब्लास्ट। हिमांशु पाटिल जिन्होंने पिछले मैच में काफी अच्छा ओवर किया था। हिमांशु पाटिल 15 रन पहले ओवर में आ चुके हैं। 4 ओवर का ये मैच, ऋतिक और योगेश की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है। जीतू रीची नीलेश 11 की तरफ से बल्लेबाजी करते हुए इन रणबांकुरों ने अब तक लड़ना नहीं छोड़ा, और लड़ना जरूरी है, लड़ेंगे संघर्ष करेंगे तो ही जीत मिलेगी। मैंने सुबह भी कहा था और शाम को भी कह रहा हूं कि मैं ये चाहता हूं, मुझे ये करना है। आपके चाहने से, आपके कुछ करने का सपना देखने से कुछ नहीं होता। उस सपने को पूरा करने के लिए, आपकी चाहत को पूरा करने के लिए आपको कोशिश करना ज़रूरी है, और वो कोशिश सुबह से इन दोनों द्वारा नज़र आ रही है। पूरी मेहनत कर रहे हैं अपनी बल्लेबाजी के ऊपर, अपनी बल्लेबाजी से अपनी टीम को किस तरह से फ़ायदा मिले, किस तरह अपनी टीम रनों का अंबार खड़ा कर सके, वो क्लास नजर आते हुए। और ये ऋतिक पाटिल ने हवाई फायर किया, वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन, क्रॉस बैटेड शॉट। 23 पे आता हुआ टोटल, 23 पे आता हुआ टोटल। पहले ओवर में 15, इस ओवर की पहली गेंद के ऊपर दुक्का, बने 17, और इसके बाद आया 6, 23। फिर से एक बार क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ट्रैक में वापसी पाई हिमांशु पाटिल ने एक डॉट गेंद के साथ। 3 गेंदों में अब तक हिमांशु पाटिल के ओवर में आ चुके हैं 8 रन। और ये देखिए गेंद हवा में है, क्या ये होगा कैच? और इसी के साथ आउट। ऋतिक पाटिल की एक जुझारू पारी का होता हुआ पहला छटका मिलता हुआ आर्यन भिवंडी की तरफ से जीतू रीची नीलेश 11 को। अपने आप के ऊपर नाराज ऋतिक
जिस अंदाज से वो खेल रहे थे, अंदाज उनका निराला था। अपनी टीम को जो वाइल्ड कार्ड अपोजिशंस ने जो गलतियां की थी, उस गलतियों के कारण जो मौका मिला था, उस मौके का सही फायदा उठाने की कोशिश की जा रही थी ऋतिक पाटिल द्वारा। नए बल्लेबाज विक्रांत पाटिल, 11 नंबर की जर्सी पहने हुआ ये खिलाड़ी। सोएगांव का ये खिलाड़ी। वहीं दूसरी तरफ हिमांशु पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट आ चुके हैं बाएं हाथ के बल्लेबाज के लिए। इस ओवर की करेंगे आंख। यह व्हाइट बॉल का इशारा और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल पहुंचता हुआ 24 रन। 24 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए इस ओवर के अभी भी 2 गेंदों का खेल शेष है। ओवर नंबर दूसरा चल रहा है। दो गेंदों का खेल अभी भी शेष है। 24 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ओवर नंबर दूसरा चल रहा है। ये तेज डाली गई थी, सीधे गेंद निकली विकेट कीपर के दस्तानों में, मिस कर बैठे बाएं हाथ के बल्लेबाज हिमांशु पाटिल के इस गेंद को विक्रांत पाटिल। पाटिल और पाटिल के बीच की ये लड़ाई, जीत हुई गेंदबाज हिमांशु पाटिल की। फिर से एक बार शॉर्ट ऑफ लेन गेंद पुल करना चाहते थे, लगातार 2 डॉट गेंदें डाली। 2 ओवर की समाप्ति के बाद 4 ओवर के इस मैच में शुरुआती 2 ओवर में रन आए हैं 24, 12 की औसत से। एक्शन रिप्ले हमने देखा था किस तरह से बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ बाएं हाथ के गेंदबाज ने गेंद की थी बाएं हाथ के बल्लेबाज के सामने। 24 रन 1 विकेट के नुकसान पर। चलिए टाइम पास ना किया जाए। आर्यन भिवंडी के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूँगा, सोच विचार करना ज़रूरी है, क्योंकि डोंबिवली ब्लास्ट एक बहुत बड़ी प्रतियोगिता है रबर बॉल की और उसे हर कोई जीतना चाहता है। लेकिन समय की ये मांग ये है कि घड़ी के कांटे के साथ चले। घड़ी का कांटा धीरे धीरे 7 बजे की ओर जा रहा है। हां, प्रेक्षकांना विनंती आहे की जे बाउंड्रीच्या जवळ जे कापड लावलंय त्या कापडाच्या बाहेरून सामना बघा। हे सामने तुमच्यासाठीच आहेत, कारण प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळाला तरच एखादी क्रिकेट स्पर्धा यशस्वी होते। तर सन्माननीय वत्रे काका यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावर या। ज्यांनी आजच्या जेवणाची सोय, खरं तर प्रेक्षक खेळाडू ज्यांच्या जेवणाने खूप खुश झाले आणि या जागृती स्पोर्ट्सच्या या स्पर्धेचं अर्थातच डोंबिवली ब्लास्टचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात झालं आणि ते नाव करण्यामध्ये सिंहाचा वाटा आजच्या दिवसामध्ये ज्यांनी उचलला ते वत्रे काका। बनवणाऱ्यांचंही कौतुक करायला हवं खरं तर कुणाल, कारण अन्न दिल्यानंतर ते चांगलं बनवलं गेलं तर ते संपलं जातं आणि खरोखरच इथल्या ज्या उत्कृष्ट आचारी आहेत त्यांचंही आपण मनापासून आभार मानूया। त्यांनी घेतलेली मेहनत। इथे मात्र हा डाव्या ॲस्टी बाहेर जाणार चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय। 25 धावा धावफलकावर आणि इथे मात्र बघूया जबरदस्त षटकार डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला योगेश पाटील यानं खणखणीत देखणा षटकार। आक्रमक खेळी तर क्रिकेटमध्ये व्हायलाच हवी। आक्रमक खेळतो तोच टिकतो या खेळामध्ये। क्रिकेट में हमेशा ये कहा जाता है आक्रमण ही आपका सबसे बड़ा बचाव होता है। अटैक इज द बेस्ट डिफेंस इन क्रिकेट। फिर से एक बार फाइनल बाउंड्री की तरफ गेंद को खेला है, बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया। ये कैच दोबारा हम जरूर देखेंगे एसएमडी के कैमरामैन के जरिए, उनके स्क्रीन पर एक्शन रिप्ले होगा। ये कैच क्रॉप किया, अगर ये कैच को क्रॉप किया जाए और इसका वीडियो बनाकर भी भेजा जाए तो कई व्यूज मिलेंगे। महेंद्र
माघे ने इस कैच को लपका देखी है, गए गए गए, आखिरी क्षणों तक गेंद के ऊपर नजरें बनाई रखी, बॉडी को बैलेंस रखा और ये खूबसूरत कैच जिसे अंजाम वो दे बैठे, खूबसूरत कैच को अंजाम दे बैठे, बॉडी बैलेंस को बनाए रखा। अपोजिशंस को 4 या 6 रन मिलने वाले थे, उनको भी बचाया और उनका विकेट निकाला योगेश पाटिल का, जो काफी घातक साबित हो रहे थे। तो अमोल पाटिल नए बल्लेबाज आ चुके हैं। टीम का कुल टोटल 31। 31 रन, राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, रोका पर टोटल वही है। जितनी ज्यादा डॉट गेंद आएगी उतना ज्यादा कॉन्फिडेंट बढ़ेगा आर्यन भिवंडी के कप्तान का, क्योंकि टॉस जीतकर उन्होंने पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। ऐसे में ज्यादा से ज्यादा रन बटोरने होंगे। पिछला मैच हमने देखा था 40+ रन बनाए थे 3 ओवर के मैच में जीतू रीची नीलेश 11 ने। फिर से एक बार ये स्लोअर 1 शॉर्ट पिच गेंद की गई थी, स्लोअर 1 शॉर्ट पिच। देखिए आजकल बहुत ज़्यादा आक्रमण हो रहा है गेंदबाजों के ऊपर और इसीलिए गेंदबाजों को हर तरह की गेंदों का प्रयास करना पड़ता है। कभी शॉर्ट ऑफ लेंथ होती है, कभी स्लोअर 1 होती है, कभी स्लोअर 1 बाउंसर होती है, कभी मिडल स्टंप पे यॉर्कर होती है। जिस तरह से ये हुई, जड़ में डाली गई और विकेट मिला टीजे। देखिए 12th मैन से कुणाल जो हमें जानकारी मिली है, धनराज ये जो गेंदबाज है व्यावसायिक स्तर पर इस साल ही गेंदबाजी कर रहे हैं और एक एक्सपीरियंस बॉलर किस तरह से गेंदबाजी कर सकता है उसका जीता जागता उदाहरण इस धनराज की गेंदबाजी को देखते हुए हमें नजर आ रहा है। आशुतोष नए बल्लेबाज, लेकिन एक छक्का खाने के बावजूद भी महज 7 ही रन इस ओवर में दिए जा चुके हैं। 31 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ओवर नंबर 3 चल रहा है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला आशुतोष ने, 1 रन जरूर मिला। 32 पे आता हुआ टोटल। धनराज की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है। इस ओवर में महज छक्का खाने के बावजूद भी उन्होंने 8 रन दिए, विकेट्स निकाले, अपोजिशंस को परेशानी में डाला। ऐसे यंगस्टर खिलाड़ी जब आते हैं व्यावसायिक स्तर पर तो आगे जाके उनको अपना नाम बड़ा करने की, रोशन करने की काफ़ी उम्मीद रहती है। मेहनत करें, मेहनत करें, आप मेहनत करते रहे। जिस तरह आज के दिन हमने देखा, कुणाल ने भी एक बात पर मुझसे डिस्कस किया कि पनवेल जो आदर्श स्पोर्ट्स, नवीन पनवेल जो टीम हारी थी, उस्मान नॉन स्ट्राइकर एंड पर होने के बावजूद भी, यानी कि क्रीज पर होने के बावजूद भी इस गेंदबाज ने 6 गेंदों में 9 रन बचाए। हालांकि विकेट के अंतर को देखा जाए तो 8 रन भी पनवेल बना पाती तो भी जीत पाती। तो देखा जाए तो 8 रनों को ही बचाया उन्होंने। गेंदबाज किरण पाटिल 32 पे रुका हुआ टोटल। चौथे ओवर की पहली गेंद, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, शॉर्ट ऑफ लेन गेंदबाजी। ये गलत क्रिकेट में कहूंगा। आपकी गेंद डॉट निकली है, पीछे कोई नहीं है और अब स्ट्राइकर एंड पर अगर ये बाएं हाथ के बल्लेबाज अगर स्ट्राइकर एंड पे आते हैं और वो अगर 2-3 छक्के लगाते हैं तो जले पे नमक होगा, जले पे नमक। अब लेफ्ट आर्म राउंड द विकेट आ चुके हैं बाएं हाथ के बल्लेबाज के लिए, आशुतोष के लिए, विक्रांत पाटिल के लिए। गेंद बैकफुट पे जाके इस गेंद को स्टीयर किया था। दूसरा रन जरूर मिलेगा, क्या मिलेगा? तीसरा। लेकिन इन 2 रनों के साथ अगर हम देखें तो टोटल पहुंच चुका है 35 पर। 35 रन कुल टोटल इस ओवर की
4 गेंदों का खेल। और ये गेंद हवा में, विवेक शेलार उस गेंद के नीचे, लेकिन जो स्ट्राइक रोटेशन हुआ था गेंदबाज की गलती के कारण, वो स्ट्राइक रोटेशन अब उन्हें ही भुगतना पड़ रहा है। 6 के साथ टोटल में वृद्धि होती हुई 41। क्या एक और छक्का लगाने में कामयाबी हासिल होगी विक्रांत पाटिल को? ये बल्ले पे नहीं आई, 1 रन जरूर मिला। क्या चश्मा दिखाया है विवेक शेलार ने, लेकिन 2 रन जरूर मिलेंगे। देखिए उनको क्या हुआ है। देखिए तैयार हो चुके हैं। क्रिकेट में जज्बा, जोश, जुनून, ये तीनों चीजें हमें देखने का मौका मिलता है हर खिलाड़ी पर। हर खिलाड़ी जोश के साथ, जज्बे के साथ, एक जुनून रहता है जीतने का, जज्बा रहता है मेरी ही टीम जीतनी चाहिए, एक जोश रहता है मुझे कुछ कर दिखाना है। ये बट बॉल का इशारा हुआ। बट बॉल के जरिए टोटल 44 ओवर नंबर 4। देखिए ये दबाव महसूस कर रहे हैं गेंदबाज। 45 रन। क्या 50 पार करेगी जीतू रीची नीलेश 11? एक तो जरूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा? एक ही रन मिलेगा, लेकिन स्ट्राइक रोटेट हो चुकी है। इस ओवर की अब आखिरी गेंद करेंगे गेंदबाज। इस ओवर की आखिरी गेंद। जब तक जयेश पाटिल गेंद को फील्ड करे, क्या मिलेंगे? 2 रन। और इस आखिरी गेंद के ऊपर 2 रन मिलते हुए टीम का कुल टोटल बनता हुआ 48। जीत के लिए 49 रनों की जरूरत है आर्यन स्पोर्ट्स भिवंडी को, लेकिन वो किस तरह से रनों को बनाते हैं दूसरे सत्र में, इसकी हम कहानी सुनेंगे कुणाल दाते सर की जुबानी।
धन्यवाद प्रवीणजी दुगाडे. 24 बॉलमध्ये 49 रनची आवश्यकता आहे. यानंतर शेवटचा सामना रंगेल. या मॅचमधून जो संघ जिंकेल तो अंधेरीच्या विरुद्ध खेळेल. तर 24 बॉलमध्ये 29 रन. सूरज पहिलं षटक. एकोणपन्नास रन करायचे आहेत 24 बॉलमध्ये. सामन्याला सुरुवात होईल. करेश मात्रे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय कासार ही सलामीची जोडी. पहिला बॉल. डॉट बॉल माफ करा डेड बॉलचा इशारा इथे पंचांकडून केला जाईल कारण रनअप मध्ये थोडासा व्यत्यय आला. गोलंदाज सूरज मात्रे याला आणि त्याचमुळे तो थांबलाय. पहिलाच बॉल करेससाठी बॅटची वरची कडा घेतली. बॉल थोडा काळ हवेत होता. स्वतः विकेट किपर बॉलवर जाईल तोपर्यंत रन मिळते. एक खातं उघडलं जातंय RN11 भिवंडीचं. लक्ष चांगलं प्रस्थापित झालं RN11 भिवंडीच्या समोर. 49. अंधेरी 11 अंधेरी आणि या मॅच मधून जिंकलेला संघ नेक्स्ट मॅच मध्ये शेवटचा सामना खेळेल आजच्या दिवसातला. लास्ट मॅच ऑफ द डे. याच्यानंतरचा जो सामना आहे शेवटचा सामना आहे. शॉर्ट बॉल होता. यावेळेला विकेट किपरच्या मागे चाललाय बॉल. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 रन ऍड होईल अक्षय कासारच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2. चांगला गोलंदाज आहे सूरज. सूरजने मॅच मध्ये नेहमीच आणलंय या टीमला. जितुरीची निलेश 11 डोंबिवलीचा आपण विचार केला तर आणखीन एक चांगला बॉल डॉट बॉल इथे येत असताना यावेळेला बॅकफुटला जात असताना खूप चांगला कट केलाय. बॉलला कापलाय अक्षरशः बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 8. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. एक डॉट बॉल आला परंतु त्याच्यानंतर एक कडा प्रहार करेश मात्रेच्या माध्यमातून. वॉल ऑफ भादवड. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल. वेगाने टाकलेला बॉल सूरज मात्रेचा. 5 बॉलचा खेळ समाप्त. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 8 रन. 49 टार्गेट आहे 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये. शेवटचा बॉल या षटकातला असेल. फलंदाज करेश. शेवटचा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर हाताळला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. शॉर्ट आर्म जॅब इथे करत असताना फलंदाज करेश. ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन आहेत 9. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये रन करायचे 40. 18-40. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. 18 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर येतोय हर्षद ठोंबरे. ओव्हर नंबर 2. गोलंदाज आहे सूरज. हर्षद ठोंबरे यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसाच्या खेळामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या सूरजने. दुसरं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये हर्षद ठोंबरे. आज ज्याचा वाढदिवस आहे. चांगली गोलंदाजी त्याने दाखवली आहे. रिक्वायर रन रेट 13.33 वर
जाऊन पोहोचल्या, कारण 18 बॉलमध्ये 40 रनची आवश्यकता आहे RN11 भिवंडीला. बाळा बोराडे यांचा हा संघ RN11 भिवंडी स्पर्धेमध्ये खेळत असताना जितुरीची निलेश 11 डोंबिवली. सुजित पाटील यांचा संघ. यावेळेला वेगाने टाकलेला बॉल पायर टाकलाय आणि इथे बॉल लेग स्टंपच्या बाहेर जाणारा कदाचित असावा, त्याचमुळे अपील इथे फेटाळली आहे. पंचांचा इशारा आहे लेग बाय. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. हर्षद ठोंबरे एक चांगला गोलंदाज आहे. करेशच्या विरुद्ध ही एक स्ट्रॉंग अपील होती. खूप चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. रन झाले स्कोर बोर्डवर 10. यावेळेला आणखीन एक वेगवान बॉल स्टंपच्या वरून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आता थोडंसं थांबवले अक्षय कासार आणि त्याचबरोबर करेशला या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी हर्षद ठोंबरेची. लक्ष्य 49 रनचं आहे. कठीण केलं जाऊ शकतं. 10 रन झालेत. 8 बॉल संपलेत. रिक्वायर रन रेट वाढतोय. 4 षटकांची लढत. 49 हे लक्ष्य. गोलंदाज पुन्हा एकदा तयार हर्षद. यावेळेला बॅटच्या अगदी टोला खाली लागतोय बॉल, त्याच्यामुळे एलिव्हेशन कमी मिळालंय. स्वतः हर्षद जातोय बॉलपर्यंत. तोपर्यंत 1 रन मिळेल. 3 बॉलमध्ये तसं पाहिलं तर फक्त 1 रन खर्च केलेली आहे हर्षदने या ओव्हरमध्ये, कारण पहिल्या बॉलवर एक लेग बायच्या स्वरूपामध्ये रन आली होती एक्स्ट्रा. त्याच्यामुळे आतापर्यंत हे चांगलं षटक मी म्हणेन हर्षद ठोंबरेचं. 15 बॉल आणि 38 धावा हे समीकरण. 38 फ्रॉम 15. करेसाठी यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, परंतु समोर खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला तिथे एकच धाव मिळते करेशला. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 12. या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन खर्च केलेत फक्त 2. गोलंदाज हर्षदने. एक लेग बाय. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते 9. कमी गतीने टाकलेला बॉल. यावेळेला टायमिंग चांगलं जुळताना दिसतंय. बॉल चाललाय विराट कोहली स्टँडच्या दिशेने. 6 धावांसाठी अक्षय कासारच्या बॅटमधून षटकार. आनगावचा अक्षय कासार बॅकफुटला जात असताना खूप चांगला पुल केला. विराट कोहली कक्ष आहे त्या दिशेने. बरोबर काऊ कॉर्नरला षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. या क्रीडांगणातलं सर्वाधिक दूरवरचं ते क्षेत्र वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर, आणि तिथे हा षटकार आल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आता 18. 31 धावांची आवश्यकता. 13 बॉलचा खेळ शिल्लक. 13-31 शेवटचा बॉल हर्षदचा. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 रन. शेवटचा बॉल ओव्हर पिच होता आणि त्याचमुळे बॉलला पाठवलंय अगदी समोर डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमा पार. षटकार. चोवीस धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. अर्ध्या धावा पूर्ण केलेल्या आहेत. बॅटिंग करणारा संघ RN11 भिवंडीने. 49 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 25 रनची आवश्यकता. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ शिल्लक. 12-25. 2 बॉल खराब टाकले हर्षद ठोंबरेने. शेवटचा तर अगदी स्लॉटमध्ये टाकला. ओव्हर पिच होता आणि त्याला समोर खेळला व्ही शेपमध्ये. एक दमदार षटकार. फलंदाज अक्षय कासारने मागच्या सामन्यामध्ये देखील सलग 3 षटकार मारले होते. करेशने 7 बॉल फेस केलेत. 9 रनवर खेळतोय अक्षय. 5 बॉलमध्ये 14 रन. तिसरं षटक टाकण्यासाठी किरण शिंदे तयार होईल. दोन षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 विदाउट लॉस. टीम RN11 भिवंडी. खूप महत्वाचा सामना. याच्यानंतर अंधेरी 11च्या विरुद्ध खेळण्याची संधी मिळेल विजेत्या टीमला. किरण शिंदे पहिला बॉल. पहिलाच बॉल अगदी स्टंपच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न असावा करेशचा,
आणि बॉल जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. बायचा इशारा पंच इथे निरंजन सावंत करतायत. ऍक्शन रिप्ले पहा. अगदी बरोबर स्टंपच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. STCPL एक स्पर्धा मला आठवते जी राजीव गांधी स्टेडियम बेलापूर CBD इथे रंगली होती. तिथे स्टंपच्या मागे जाऊन ओमकार जो मुरबीचा आहे ओमकार पाटील त्याने षटकार मारला होता. आणि इथे तसाच प्रयत्न केला करेशने परंतु बीट केलं. अजूनही चर्चा करतायत योगेश. तर पहिला बायच्या स्वरूपामध्ये रन आलाय. या ओव्हरच्या दरम्यान आता 11 बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता. किरण शिंदे अक्षय कासार फेस करताना दिसेल. अक्षय कासारने आतापर्यंत चांगला खेळ दाखवला. चला वेळ घेऊ नका, एक मॅच अजूनही आहे. फास्ट खेळा. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल फ्लाइट दिली किरण शिंदेने. बॉल चाललाय मागे. पंचांचा इशारा बायच्या स्वरूपामध्ये आणखीन एक रन. बॉलला उसळी मिळते. बॉल टर्न करत असताना किरण ही खासियत आहे किरणची. वाह काय गोलंदाजी इथे होते. बायचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. पहिल्या 2 बॉलवर 2 एक्स्ट्रा रन आलेले आहेत. दोन्ही फलंदाजांना शांत ठेवले किरण शिंदेने. त्याच्या समोर आता फलंदाज आहे करेश म्हात्रे. 10 बॉलमध्ये 23 रन. पुन्हा एकदा बॅटच्या अगदी खाली लागतोय बॉल. 1 रन इथे पूर्ण होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलाय करेशने. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. बॅकअप मिळते तोपर्यंत 2 धावा करेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 28. 21 धावांची आवश्यकता येणाऱ्या 9 बॉलमध्ये 9 चेंडू आणि 21 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये. किरण शिंदे अंडरआर्म क्रिकेट भरपूर चांगल्या पद्धतीने खेळलेला खेळाडू आहे. फिरकीपटू, एक चांगला गोलंदाज. फ्लाइट देत असताना प्रत्येक वेळेला दिसतो. चांगली गोलंदाजी करतो. आणि समोर करेश आहे. यावेळेला स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. टॉपेज क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचणार नाही. योगेश जाईल तोपर्यंत 2 धावा. करेश पुन्हा एकदा पूर्ण करतोय. डबल बरोबर टीमची धावसंख्या 30. 19 धावा करायच्या आहेत आता या मॅच मध्ये. 8 बॉलचा खेळ शिल्लक. 8 बॉल 19 धावा. हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. डोंबिवली ब्लास्ट स्पर्धा तुमच्या समोर रंगते. जागृती स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित केली गेलेली स्पर्धा. 2 बॉलचा खेळ शिल्लक या षटकातला. 8 बॉल 19 रन. यावेळेला शॉर्ट बॉल होता. थोडासा मागे गेला. स्ट्रोकसाठी जागा बनवली. मिड विकेटला दिशा दिली. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केली जाईल. बॅकअप मिळते तोपर्यंत 2 धावा. करेशच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 32. 17 रनची आवश्यकता. येणारे बॉल शिल्लक आहे 7. 7-17. 7 बॉल आणि 17 धावा हे समीकरण. आठ धावा या ओव्हरमध्ये. त्यापैकी 2 एक्स्ट्रा आहेत. 6 धावा तशा खर्च केल्यात. 5 बॉल टाकून झालेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. चांगली गोलंदाजी किरण शिंदेची. समोर फेस करताना दिसेल करेश म्हात्रे. 15 वर खेळतोय. पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. यावेळेला बॉल हवेत केलाय. क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेट वरून स्क्वेअर लेग पर्यंत धावत. आणि हा झेल पकडलाय फलंदाज करेश. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का बसतोय टीमला. आउट झालाय RN11 भिवंडीचा करेश म्हात्रे. अमोल फराड्याचा प्रतिम झेल. फलंदाज बाद होतोय. आणि आता या मॅच मध्ये 17 रन करायचे. 6 बॉल 17 रन. पहिल्या इनिंग मध्ये 4 विकेट गमावले होते जितू रिची निलेश 11 डोंबिवलीने. आणि या दुसऱ्या इनिंग मध्ये फक्त 1 विकेट गमावली आहे. त्यामुळे 16 रन केले तरी सामना जिंकला जाऊ शकतो RN11 भिवंडी साठी. 6 बॉल आणि रन करायच्या 17. अजय पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल.
चला फास्ट खेळा, अजून एक मॅच शिल्लक आहे. रोहित आलाय शेवटचं षटक टाकण्यासाठी. रोहित पाटील लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होईल. 6 बॉलचा खेळ शिल्लक. 6 बॉलमध्ये रन करायचे 17. स्ट्रायकिंग एंडला अक्षय कासार. या अगोदरच्या सामन्यामध्ये सलग 3 बॉलवर 3 षटकार त्याने ठोकले होते. अगदी तसंच समीकरण या मॅचमध्ये आहे. कठीण आहे. संध्याकाळच्या 17 मध्ये सूर्यास्ताला चाललाय. पक्षी घरट्याच्या दिशेने वाटचाल करतायत. हवा विरळ होत चालली आहे. पावसाचा लवलेश आज नव्हता, परंतु चांगला खेळ दाखवलाय या सर्व संघांनी. पाहूया इथे विजय कोणाचा. तालुका भिवंडी जिंकेल की डोंबिवली ठाणे तालुक्यातील हे सर्व खेळाडू सध्या खेळताना दिसत आहेत. जितू रिची निलेश 11 डोंबिवली या नावाने. पहिला बॉल फुल टॉस होता आणि बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार. तर 4 धावा इथे मात्र मिळताना दिसतील. ऑन फील्ड अंपायरच निर्णय घेऊ शकतात रिव्ह्यू घेण्याचा. त्याच्यामुळे पंचांचा निर्णय हा अंतिम आहे. पहिल्या बॉलवर आलाय चौकार आणि या स्पर्धेतले 100 चौकार या चौकाराच्या मदतीने पूर्ण झालेले आहेत अशी माहिती अल्पेश गायकवाड आम्हाला देत आहेत, जे गुणलेखक आहेत या स्पर्धेचे ऑफिशियल. स्कोरर अप्रतिम गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. आता समीकरण आहे 5 बॉल आणि 13 रन. 5-13. योगेशने काहीसा कानमंत्र दिलाय. गोलंदाज लास्ट ओव्हरमध्ये रोहित याला. रोहितच्या समोर अक्षय कासार आहे. अक्षयने प्रत्येक मॅच मध्ये चांगली खेळी केली करेशच्या बरोबरीने. अजयने मागच्या मॅच मध्ये एक षटकार मारला होता. ओव्हरऑल भिवंडीच्या टीमने देखील इम्प्रेसिव्ह खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये. शॉर्ट बॉल जाऊ दिलाय विकेट कीपरसाठी. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. दबाव आहे. पहिला बॉल चौकार आलाय. राऊंड विकेट टाकत असताना खराब लाईन कटरचा वापर होता. लेग कटर जास्त बाहेर टाकला. पंचांचा इशारा येतोय एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झाले 37. आता रन करायचे आहेत 12. बॉल शिल्लक आहेत 5. 5 चेंडू 12 रन. 5 चेंडू आणि 12 धावा. अक्षय कासार स्ट्रायकिंग एंडला 18 वर खेळतोय. अक्षय कासारच्या विरुद्ध हा बॉल मात्र चांगल्या टप्प्यावर टाकलाय. 4 बॉल आणि 12 रन हे समीकरण आता उरलंय. 11 केल्या तरी चालतील कारण विकेट कमी गमावलेत भिवंडीने. 4 बॉल आणि 12 रन हे समीकरण या मॅच मध्ये आहे. चांगली लढत. यावेळेला शॉर्ट बॉल पुल करत असताना स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज बाद. अक्षय कासार बॅक टू द पॅव्हिलियन. यश मिळतंय रोहितला. ऋतिकने घेतला चांगला झेल आणि या सामन्यामध्ये आता मात्र उलटफेर होईल का हे पाहायचंय. जितू रिची निलेश 11 डोंबिवली या संघाने इम्प्रेसिव्ह खेळ केलाय. चांगलं क्रिकेट दाखवलंय आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आणि आता या मॅच मध्ये 3 बॉल रन करायचे आहेत 12. तीन 12. नवीन फलंदाज बिलाल शेख. नवीन फलंदाज बिलाल. 3 बॉल आणि 12 रन हे समीकरण. 11 केल्या तरी जिंकू शकतात कारण विकेट फक्त 2 गमावलेत आर्यन भिवंडीने. पुढचा बॉल हा शॉर्ट बॉल होता. जाऊ दिलाय. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. 3 बॉल आणि 11 धावा. हाय बॉल सोडून दिलाय बिलालने. पुन्हा एकदा पंच वळतायत. खराब लाईन आहे. सलग दुसरा वाईड बॉल इथे टाकत असताना गोलंदाज रोहित
आता या मॅच मध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 3 बॉल मध्ये रन करायचे 10. यावेळेला शरीराचा वेध घेतला जातो. 1 रन पूर्ण केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे पाहूया होतोय का. बिलालने इथे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला आणि अजय पाटील आउट. एकच रन मिळते. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि 2 बॉल मध्ये रन करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 9. तर पहिल्या डावामध्ये 4 विकेट गमावले होते जितू रिची निलेश 11 डोंबिवलीने आणि दुसऱ्या डावामध्ये आर्यन भिवंडीने विकेट गमावलेले आहेत 3. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 रन करायचे आहेत. 8 केल्या तरी चालतील विकेट न गमावता. दोन बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉल मध्ये रन करायचे आहेत 9. विकेट न गमावता 8 रन केले तरी सामना जिंकला जाऊ शकतो. आर्यन भिवंडी साठी गोलंदाज तयार. पुढचा बॉल घेऊन रोहित. चांगली लाईन बिलालच्या विरुद्ध रोहित कडून सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल. आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय. आणखीन एक डॉट बॉल इथे टाकलाय गोलंदाज रोहितने. आणि आता सामना जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. 9 बॉल शिल्लक आहे. 1 हा बॉल जातोय विकेट कीपर कडे. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. सामना अजून संपलेला नाहीये. 8 रनची आवश्यकता. 1 बॉल आणि 8 रन हे समीकरण. अजूनही 1-2 वाईड बॉल आले तर मॅच मध्ये रंगत येईल. आणि हा सामना मात्र समाप्त. 7 रनने हा सामना जिंकला. अभिनंदन टीम जितू रिची निलेश 11 डोंबिवली. आणि आता टॉस केला जाईल. टॉस साठी यायचा आहे कॅप्टन अंधेरी 11 विक्रांत आणि त्याचबरोबर जितू रिची निलेश 11 डोंबिवली. योगेश टॉस साठी या लवकरात लवकर.